अयन शिरवेन आणि दुसऱ्या बाजूला जसवी शार्क या दोन टीम मध्ये बॅटल आपण पाहतोय. ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाले. गोविंद सुद्धा त्या ठिकाणी रेडी आहेत. भाविक पागदरे यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. दुसऱ्या बाजूला ओपनिंग पेअर चिराग आणि त्याचबरोबर संदीप यांना आपण पाहू शकतायत. या सामन्यामध्ये जो संघ बाजी मारत अंतिम 8 मध्ये तिसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल. या संघामधील विनर मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि यानंतर लुझर मध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. भाविक पागदरे यांचा परफॉर्मन्स उच्चस्तरीय पहिल्या सामन्यामध्ये राहिला. 9.50ची इकॉनॉमी आणि 2 विकेट त्यांनी मिळवल्यात मागच्या सामन्यामध्ये आणि या मॅचमध्ये सुद्धा तोच प्रभाव या ठिकाणी टाकायचा. त्याचमुळे पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी इन्व्हाइट केले गेले प्रमोदजी शेडगे सर, आमचे गुरुवर्य पालघर भूषण या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा स्वागत आहे. जसवी शार्क आणि दुसऱ्या बाजूला अयान शिलेवेन दातिवरी संघाने टॉस या ठिकाणी जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला गेला. पहिलाच बॉल सॉफ्ट हँडने त्या ठिकाणी खेळला होता. क्षेत्ररक्षक येत आहेत मिथून क्रेझी क्रिकेट त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळालं. क्रेझी मूडमध्ये त्या ठिकाणी होते. एक धाव मिळेल या बॉलवरती आणि सिंगलने जसवी शार्क या टीमचा श्री गणेश या ठिकाणी झालाय. अयन शिलवेन दातिवरी संघाचा 12th मॅन प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. तुमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नाहीये. एक धाव फलकावरती लागले गेले. आतापर्यंत पहिल्या चेंडूचं खेळ मैदानामध्ये झालं. पुढचा बॉल या ओव्हरमधील ओव्हर दी विकेट भाविक. सेकंड बॉल या बॉलवरती क्लीन बोल्ड यष्टा उद्ध्वस्त केल्या गेल्यात आणि पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी धक्का दिलाय गोलंदाज भाविकने. फलंदाज संदीपला परतावा लागेल. पहिल्याच बॉलवरती तंबूच्या आसऱ्याला बिग विकेट, बिग ब्लॉ कॉन. थँक्यू व्हेरी मच हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. त्या अगोदर संदीप गावण सरांचा आवाज आपण ऐकलात. जसवी शार्क्स पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाली. चिराग बारी 3 विकेट 22 रन्स गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं. तोच खेळाडू आता नॉन स्ट्राईक एंडला यावेळेला ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलाय. 1 रन वेगाने दुसऱ्या रनसाठी प्रयत्न. अमित पाटील अण्णाच्या बॅटमधून 2 रन्स मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थोडेसे फंबल झाले होते त्या ठिकाणी फिल्डर आणि पाहता पाहता 2 रन्स इन्क्लूड केल्या जातील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3. या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिलं बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 3. आपण पाहताय सफाळे प्रीमियर लीगचा हा थरार. आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा. अतिशय अप्रतिम आयोजन, नियोजन, नेत्रदीपक आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. सर बॅटचा वापर जरूर केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. ऑन दी अप खेळला गेला होता. कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना भाविक पागदरे आपल्याला पाहायला मिळतोय. एक नवीन चेहरा या स्पर्धेमध्ये दातिवरीवरून बिलॉंग करतोय. पहिल्या षटकातील बॉल फेकून झालेत ते 4. ऑन साईडला या वेळेला षडम पूल करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. 1 रन मिळेल सर्कलमध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती स्कोर कार्डवर 4 या धावसंख्येवर. सफाळेकरांचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. आजचा दुसरा दिवस. कालच्या दिवसात 2 संघांनी मात्र अतिशय चांगला खेळ दर्शवला गेला. एका साईडला बच्चू बाबा 11 या टीमने तर कालचा अटीतटीच्या सामन्यामध्ये ज्या संघाने रोहित ट्रान्सपोर्ट या संघाच्या तोंडातील घास हिरावून घेतला आणि पालघर स्पोर्ट्स क्लब हे 2 संघ आपल्याला टॉप 8 मध्ये जाताना पाहायला मिळतात.
6 षटकांचे सामने 5 एकंदरीत सामने आजच्या शेड्यूलनुसार आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी वेळेवर सामने सुरुवात झाली. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 5 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे. पहिल्या षटकातील एकंदरीत आपण पाहिलं तर ॲक्युरेट 6 बॉल परफेक्ट हाताळले गेले भाविक पागदरीच्या माध्यमातून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. सफाळे क्रीडा नगरीमध्ये सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान SPL सीझन 3चं हे दैदिप्यमान असा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा पाहायला मिळतोय. प्रत्येकजण या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतो आणि कालपासून या स्पर्धेला शुभारंभ झाला. 2 ऑनफिल्ड पंच आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे आयोजक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. महेंद्र भोईर एका साईडला, सादिक राजापूरकर सर आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर नितेश कदम सरांना आपण पाहू शकतात. मनीषजी गावड या स्पर्धेचे आयोजकाच्या माध्यमातून खूप चांगली कष्ट आणि मेहनत. प्रोजेक्टेड जर आपण पाहिलं तर 30 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा विचार करता अतिशय चांगली गोलंदाजी हाताळली. अचूक टप्प्यावर आणि भेदक मारा. पॉवर प्लेमध्ये अमित पाटील अण्णासारख्या फलंदाजाला तिथे दडपण आणलं गेलं. म्हणजेच भाविकचा जो क्लास आहे गोलंदाजीचा तो वाखाणण्याजोगे पाहायला मिळाला. ग्रेट बॉलिंग. पहिल्याच पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक बॅटिंग म्हणण्यापेक्षा पॉवर पॅक्ड बॉलिंग पाहायला मिळाली. 5 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना जसवी शार्क्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर अमर शेलार, सतोडीचा खेळाडू. काही नवीन चेहऱ्यांना मात्र संधी दिली गेले. चांगला बॉल होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. टप्पापर्यंत थोडासा खाली राहिला. शरीराचा वेध घेणारा हा बॉल. कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना ही खेळपट्टी कधी गोलंदाजांना साथ देते, कधी फलंदाजांना साथ देताना पाहायला मिळते आणि त्यामुळे पिच क्युरेटरचं कौतुक करावं लागेल या खेळपट्टीच्या विषयी. कारण खेळपट्टीवर सुद्धा कधी कधी आपल्याला अवलंबून पाहायला मिळतं हे क्रिकेटचे सामने. कधी खेळपट्टी जर खराब असेल तर तिथे गोलंदाजांचा कधी फलंदाजांचा दबदबा सुद्धा पाहायला मिळतो. जर सपाट खेळपट्टी असेल तर तिथे गोलंदाज फिरवणारे असतील त्यांना सुद्धा ती मदत मिळते. आणि सकाळचं सत्र थोडंसं ड्यू फॅक्टर पाहायला मिळतं. दुपारचं सत्र आपण पाहिलं तर प्रखर किरणे असतात सूर्याची आणि त्यामुळे टणक खेळपट्टी बनते. चांगला बॉल होता. फुलर लाईनचा बॉल पाहायला मिळतोय. खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला चिराग बारीच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिर राहिले. संघ जाऊन पोहोचतोय 5 या धावसंख्येवर. 2 डॉट आलेत. एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतो अयांश 11 दातिवरे. जो संघ आहे अयांश 11 दातिवरे, कुणाल तामोरे साहेबांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचेच परम मित्र निकेतजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आकाश गिरत 12th मॅनची आज भूमिका निभावताना पाहायला मिळतात. शेखर किनी आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. यावेळेला बॅटची एज क्रॉस बॅटचा वापर केला होता. अमित पाटीलांना डेंजर एंडकडे होते. सिद्धार्थ पवार पुढे सरसावले गेले होते. डोक्यावर हात जरूर दिला. कदाचित डायरेक्ट हिट करण्याचा इरादा त्यांचा होता परंतु त्यांनी पाहिलं की बॅकअपसाठी कोणी नाहीये. परंतु अशा वेळेला कधी कधी हाफ चान्सेस फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावे लागतात. जयेश घरतला आपण पाहतात 12 नंबरची जर्सी परिधान करणारा एक स्मित असते त्यांच्या नेहमी चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतं. आणि एक चांगला खेळाडू, आदर्शपूर्वक खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पहा क्रिकेटचा ज्या वेळेला तुम्ही सन्मान करतील क्रिकेट तुम्हाला सन्मान देईल. यावेळेला बॉल लेफ्ट केला गेला होता. सरळ बॉल निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. महेंद्र भोईर सरांचा इशारा येतोय. वाईट बॉल. रोहिदाजी पाटील डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी टायगर स्पोर्टचे प्रोप्रायटर त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतं. त्यांनी सुद्धा मात्र क्रिकेटला सर्वस्व झोकून दिले गेले. एक पॅकर्स म्हणून ज्यांच्याकडे सुद्धा पाहिलं जातं त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी. दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. बाळू मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅट हातात फिरते आणि अमित पाटीलने या वेळेला आशा सोडून दिल्या होत्या. कारण विकेट किपर जर आपण पाहिलं तर या वेळेला आहे भावेश घरतला आपण पाहतायत. केवार रोडचा एक हुकमी असा फलंदाज आणि विकेट किपर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं हॅटकॅप परिधान करणारा भावेश घरत. वेल कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनलवर आपण सध्या आहोत. अतिशय चांगल्या पद्धतीने हा झेल टिपला गेलाय. प्रतिम नजर चांगली होती आणि अमित पाटील अण्णाला माहिती आहे भावेश एक चांगला विकेट किपर आहे. तो चुकी करणार नाही. अर्ध्या खेळपट्टीवर तो येऊन थांबला अशा पल्लवीत झाल्या होत्या.
परंतु पहिल्याच बॉल पासून चाचपडत असताना जी भाविक पागदरेने गोलंदाजी केली त्याचा कदाचित परिणाम यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अमर शेलारला मिळालाय त्याचा फायदा. आणि हेच असतं जेव्हा तुम्ही चांगली गोलंदाजी करता, पॉवर प्लेमध्ये तुम्ही चांगली पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करत असताना पॉवरफुल गोलंदाजी करता, फलंदाजांवर दडपण आणता, धावा मिळत नाहीत, इंटरव्हेल विकेट जातात, अशा वेळेला मिडल ऑर्डरच्या फलंदाजाला, मधल्या फळीतील जे भरवशाचे फलंदाज असतात त्यांना कुठेतरी दडपण असतं. परंतु त्या दबावाला न जुमानता चांगला खेळ करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. कारण हा क्रिकेटचा खेळ असा आहे की दबाव जेवढा घेतील तेवढा मात्र तुम्हाला एन्जॉय करायला मिळणार नाही. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये दबावाला न जुमानता तुम्ही मात्र चांगलं क्रिकेट खेळा. त्या क्रिकेटचा स्वाद मात्र तुम्हाला चाखता आला पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला विजयाची चव चाखायला मिळेल. मथानेचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतो. मिस्टर तन्मय पाटीलला आपण पाहत आहेत. काय तन्मयचा तो एक डाय मारून जबरदस्त जलसारच्या मैदानात तो चेंडू रोखण्याचा त्याने प्रयत्न केला गेला होता. यंगस्टर चषक मागणे झालं जेव्हा स्पर्धा झाली तेव्हा सुद्धा या खेळाडूचा हातभार होता. यस आणि यस गॉन ॲब्सोल्युटली प्लम. तन्मय पाटील आल्या पावली परत जात असताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डग आउट गॉन. ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल. तन्मय पाटील या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. अगदी मात्र मिडल स्टंपला होता. क्या बात आहे महेंद्र भोईर सर. ॲब्सोल्युटली परफेक्ट अँड राईट डिसिजन. पंचांचं कौतुक करावं लागतं ज्या वेळेला तुम्ही अशा क्लिप जेव्हा तुम्ही LBW होताना त्या क्लिप टाकत जावा तेव्हाच कुठेतरी पंचांना अजून होप्स वाढतील. एखादा निर्णय चुकीचा झाला की लगेच त्या ग्रुपवर एवढ्या क्लिप व्हायरल होतात की त्या मात्र परिपूर्ण अपमानास्पद होतात. परंतु अशा क्लिप जर जेव्हा तुम्ही टाकतील, यस महेंद्र सर तुम्ही चांगलं डिसिजन दिलंय, या जेव्हा तुम्ही क्लिप मात्र ग्रुपला टाकतील ना त्यावेळेला आपल्याच विभागातील पंच मोठ्या लेवलला पोहोचतील. त्यामुळे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. 27-28 कॅमेरा आहे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असल्यानंतर सुद्धा तिथे चुका होतात पंचांकडून. तर इथे नो डाऊट अबाउट इट 2 कॅमेरा आहेत तरी सुद्धा मात्र LBWचं कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. हॅट्स ऑफ असेल. 7 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अमर शेलार मॅग्निफिसंट बॉलिंग उजव्या हाताने चांगला बॉल होता. ऑन साईडला जरूर खेळला गेला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. मात्र सतीश फंबल झाले होते. वेळंगीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र उमेश गावड त्या ठिकाणी येत आहेत आणि सांगतायत चांगली फिल्डिंग केले. महेश भोईर यांना आपण पाहताय. सेम त्यांची पर्सनॅलिटी त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या 9 झाले. शेखर किणी आमचे गोल्डन मॅजिक फिंगर चांगल्या पद्धतीने यावेळेला अपडेट देत असताना त्यांच्या समवेत यज्ञेश भोईर एक चांगले व्हिडिओ एडिटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळतात. जे रील्स बनतात ना ते यज्ञेश भोईर हे मात्र सातत्याने करतात. हीच ताकद आहे 6 सीटर स्पोर्टची. आणि गौरव पाटील फायदा हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाहीये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 3 2 षटकांच्या समाप्ती अखेर हरिचंद्र भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. सध्या कॅरी मॅचचा आनंद हार्दिक किनी यांना आपण पाहत आहे सध्या आयोजकाच्या भूमिकेत आणि समालोचकाच्या भूमिकेत. AR11 फायटर्स माकणे टीम कडून कुंदन घरत हे प्लेइंग 11 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. AR फायटर्स चा विचार केला तर अंकुशजी पाटील साहेब एक चांगलं व्यक्तिमत्व आणि रुपेशजी पाटील साहेब जे पोलीस दलात कार्यरत आहेत ते सुद्धा एक चांगलं व्यक्तिमत्व पाहायला मिळतात. हे 2 संघ मालक. भाविक पागदरे 2 मॅचेस मध्ये आतापर्यंत 3 विकेट्स देणे घेतलेले आहेत. चांगली गोलंदाजी. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. आल्या तेजसच्या चिराग बारीच्या बॅटमधून 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 10 धावा 10 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. दहा धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. हरिचंद्र भोईर जे कटआउट सुद्धा आपण पाहू शकतो त्यांच्या व्यासपीठावर आहे. त्यांचं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा वेलकम असेल. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मिळते.
आता विपुलला एक मोठी संधी आहे, चिराग बारीला एक मोठी संधी आहे, कारण तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि इथून एक मोठ्या चांगल्या इनिंगला बिल्ड केलं तर कदाचित धावांचा वेग आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. सध्या मनीषजी गावड ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप अफलातून मेहनत या व्यक्तिमत्वाने घेतले. कितीही अडचणी आल्या, समस्या आल्या, तरीही मात्र सफाळे प्रीमियर लीग भरवायची म्हणजे भरवायचीच. यावेळेला चिप शॉट खेळलाय, परंतु फिल्डर चुकी करतायत. चुकीला माफी नाहीये. टेक द कॅच अँड विन द मॅच. असलम शेख साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. आज कदाचित इन ऍक्शन आहेत की काय असं मला वाटलं की चौथे पंच म्हणून पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 13 धावा. संथ गतीने सुरुवात, परंतु 6 षटकांमध्ये अशा प्रकारच्या सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळतातच. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर कोणी नाहीये. सेफ झोन मध्ये, नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर अनिकेत पुढे सरसावेल. 2 रन्स मिळतील चिराग बारीच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15. 3 बॉलचा का 4 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. जसवी शार्क्स जो आपल्याला संघ पाहायला मिळतोय, सुजनजी पाटील साहेबांचा हा संघ AR फायटर्स टीमला पराभूत करून याच संघाने मात्र पुढे आले. 41 धावा फक्त फलकावर होत्या आणि त्यानंतर आपण पाहिलं तर जसवी शार्क टीमने त्या धावा, दोन्ही फलंदाजांनी मात्र चांगली बॅटिंग केली होती आणि लवकरात लवकर मॅच विन झाले. तो वेळ वाचला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. भाविक पागदरे काय गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावर सेन्सिबल बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. ग्रेट बॉलिंग. लीगच्या फॉर्मॅटमध्ये सफाळेकर आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण न्याहून गेलेत. हलक्याशा हाताने लिफ्ट यावेळेला आपण पाहतायत. फक्त चेंडूला या ठिकाणी ग्लान्स केला होता. 1 रन जरूर मिळेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 16 धावा. 3 षटकांचा खेळ झाला. पहिल्या षटकात भाविक पागदरेने फक्त 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा खर्च करत 2 विकेट्स मिळवले. पहिली विकेट भाविक पागदरेच्या नावावर, त्यानंतर भाविकाला 2 षटकं ज्याने हाताळली आणि 12 धावा देत इकॉनॉमिकल गोलंदाजी, 6चा इकॉनॉमिकल, 1च विकेट जरूर मिळवत असताना चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी केली गेली ती भाविक पागदरीच्या माध्यमातून. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना संघ जसवी शार्क्स आपल्याला पाहायला मिळतोय. चिराग बारी 9 धावांवर आतापर्यंत नॉट आउट खेळतोय. संदीप हिमाडेने आज थोडंसं निराश केलं, लवकरात लवकर बाद झाला कॉटन बोल्टच्या माध्यमातून आणि त्यानंतर आपण पाहताय 16ला 3 आतापर्यंत. अमित पाटील अन्नावर परिपूर्ण दारोमदार होती. तन्मय पाटील 0वर बाद झाला. विपुल कोम आतापर्यंत 3वर खेळी करतोय. पोल्ड झाले होते संदीप हिमाडे भाविक पागदरीच्या गोलंदाजीवर. तर चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय आणि चौथ्या षटकातील पहिला बॉल घेऊन येईल मिस्टर अमर शेलारला. कंटिन्यूस गोलंदाजी दिली गेले. दोन्हीही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केले. कोण म्हणतं की फलंदाजांमध्ये फक्त भागीदारी व्हायला हवी, गोलंदाजीमध्ये सुद्धा भागीदारी रचली तर विजेता नेहमीच ठरलेले आहे. ते आपण सातत्याने पाहिलंय. अमर शेलारचा विचार केला तर 2 मॅचेस, 4 विकेट, 6चा इकॉनॉमिकल, सुपर बॉलिंग. अमर शेलार भव्य दिव्य ट्रॉफीज, जे दातृत्व व्यक्तिमत्व आहे ट्रॉफी देणारे, त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. भविष्य फील्ड सेट करत असताना थोडंसं गली रिजन एक पाहायला मिळतो. त्यानंतर शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, डीप बॅकवर्ड पॉइंट, फुल टॉस बॉल. या वेळेला विपुल थांबणार नाहीये. चिराग बारीच्या बॅटमधून येतोय क्लास षटकार. 6 धावा गरज होती षटकाराची.
चांगला फटका यावेळेला पाहायला मिळाला. लो फुलटॉस बॉल होता आणि चिराग बारीच्या बॅट मधून एक आक्रमकतेचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. आक्रमणाचा परवाना यावेळेला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 22 ला 3. पहिलं डाव सुरू आहे. चौथ्या षटकातील पहिल्याच बॉलवर अमर शेलारला खरपूस समाचार घेतला आणि सरळ बॉल डीप मिड विकेटला फेकून दिलं. 6 धावन करता. यावेळेला इनसाइड आउटचा फटका, क्लास टायमिंग, परंतु फिल्डरला यावेळेला निवडलंय तेजस. नवघरचा ब्रँड. काय कॅच ट्रिपलाय. प्रेझेन्स ऑफ माइंड, कॉन्सन्ट्रेशन, टेक्निक अप्रतिम, जजमेंट चांगलं पाहायला मिळालं आणि आय कोऑर्डिनेशन लाजवाब. परफेक्ट यावेळेला कॅच कसा असावा हे तेजसने यावेळेला दाखवत असताना सफाळे प्रीमियर लीग. परफेक्ट कॅच. फलंदाज वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचले गेले. जसवी शार्क्स हा संघ थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. सुजनजी पाटील यांचा संघ आपण पाहतायत. रॉकी ग्रुप टेंबे खोडाव्याच्या रॉकी ग्रुप चषकाला ज्यांनी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट स्पॉन्सरशिप केले गेले होते तेच व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. थोडासा खाली राहिला होता बॉल, काही समजला नाही फलंदाज मिस्टर साईराजला. तर साईराज 5व्या 6व्या क्रमांकावर येतोय. ते कुठेतरी क्रमवारीमध्ये थोडासा कुठेतरी बदलाव पाहायला मिळाला आणि त्यामुळे साईराजला कुठेतरी पाठीमागे ठेवण्यात आलं. एक ओपनिंग बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, मिडल ऑर्डरचा फलंदाज कोणत्याही क्रमांकावर तो फलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. 22 ला 4. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. यावेळेला ऑन साइडला पिकअप शॉट पाहायला मिळतो साईराज भोईरच्या बॅट मधून. चिखलपाडाचा पॅटर्न शॉट. 6 धावा. क्या बात है. क्लास दाखवलाय साईराज भोईरने. 6 रन. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 28 धावा. याच षटकारांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर अमर शेलार. 2 षटकार येत आहेत. त्या षटकामध्ये चांगला बॉल होता. अगदी पायावरचा बॉल, मनगडाचा चांगला वापर करत असताना एक रन तर मिळेल आणि मिथून अर्थातच राजू पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकायचा असेल तर साईराज भोईर सारखी बॅटिंग करावी लागते. ज्या पद्धतीने कोणत्याही प्रकारचा दबाव न घेताना पहिला बॉल डॉट आल्यानंतर थोडस माइंड सेट केलं की नाही आता मला मात्र यावेळेला संघाला धावा करायची गरज आहे आणि ते करताना पाहायला मिळतोय. जेव्हा तुम्ही विजेते एक चांगले बनण्यासाठी तुम्हाला सर्वोत्तम मी आहे हे जेव्हा तुम्ही माइंड सेट करतील त्यावेळेला ऑटोमॅटिकली विजेतेपद तुमच्यामध्ये येईल. आय एम द बेस्ट. चांगला फटका ओव्हर पिच बॉल. काय फटका खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. दॅट्स अ नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट बाय साईराज भोईर. षटकार. खेळ झाला आणि संघाची स्थिती जर आपण पाहिली तर
जस्वी शार्क्स या टीमची 36 ला 4 षटकांच्या समाप्ती अखेर आता रणनीती चांगली बदलली गेले. हरिचंद्र भोईर साहेब यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वेळ या स्पर्धेला देताना पाहायला मिळतील सफाळे प्रीमियर लीगला. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36-36 4 षटकाच्या समाप्ती अखेर जयेश घरतला गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. पाहिजे जयेश घरत एक विकेट टेकर गोलंदाज, परंतु आतापर्यंत मी यावेळेला कौतुक करेन एका साईडला साईराज भोईरचं. 4 विकेट गेल्यानंतर 6व्या क्रमांकावर येऊन मी पिंच हिटर सुद्धा बनू शकतो हे दर्शवत असणारे स्ट्रोक पाहायला मिळाले. सफाळे प्रीमियर लीगचा हा अप्रतिम सोहळा पाहायला मिळतो, परंतु या पाठीमागे महेंद्र भोईर आणि मनीष गावड यांनी जी मेहनत घेतली आणि त्यांच्या आयोजन समितीने ती वाखाणण्याजोगे पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिला तर संपूर्ण पाठिंबा 16 संघाच्या संघ मालकांनी दिलेला आहे. ही खूप आवर्जून महत्वाची भूमिका पाहायला मिळते. जर संघ मालकच तयार नसते तर कदाचित खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळाला नसता. त्यामुळे स्वतःच्या पैशाच्या घामाने खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कष्टाने मात्र हे संघ मालक बनलेत आणि त्यामुळे खेळाडूंना आज जे व्यासपीठ मिळवून देण्याचं काम करतात संपूर्ण जे आमचे 16च्या 16 संघ मालक आहेत त्यांना मानाचा मुजरा आहे. 36 ला 4 विपुल कोम 2 बॉल मध्ये 3 रन त्याच्या बॅट मधून आलेत. इथून सरळ बॅटचा वापर जरूर केला गेलाय. वी फॅक्टर मध्ये खेळलाय. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रन साठी प्रयत्न होता परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 37 धावा 37. 11 बॉल आहेत. एक माइंड सेट केला असेल की 5 ते 6 बॉल आपल्याला बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवायचे आहेत. कदाचित तो सुद्धा विचार असेल परंतु जयेशच्या घरात जयेश घरच्या मात्र एकंदरीत आपण पाहिलं तर माइंड मध्ये विचारात एक पॉझिटिव्ह पणा असतो की विकेट टेकर गोलंदाज. यावेळेला फॉलिंग स्वीप खेळलाय. काय फटका आहे साईराज भोईरच्या बॅट मधून. सरळ बॉलला पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषेला राम राम ठोकलं आणि आत्मविश्वासासहित या बॉलने भरारी घेतली. षटकार 6 धावा. बॉल यावेळेला ऑफ्टमच्या थोडासा बाहेर होता. फॉलिंग स्वीप खेळला. अतिशय चांगला आणि दर्जेदार 10 वर्षांच्या पलीकडे असे स्ट्रोक खेळण्याचा मान ज्या खेळाडूला मिळायचा त्या खेळाडूचं नाव होतं कृष्णा लक्ष्मण सातपुते. ते 33 षटकार अजून सुद्धा माझ्या डोळ्यासमोर आहेत. युवा चषक खानिवडेचं मैदान अगदी रेतीबंदर नदीच्या किनारी आणि ते 33 षटकार नवनीत 11 संघातून खेळत असताना ओपन क्रिकेट काय 33 षटकार खेळले होते 3 ते 4 मॅचेस मध्ये. आणि मॅन ऑफ द सिरीज बायसिकल जी सायकल एकंदरीत होती आणि मोटरसायकल या दोन्ही गोष्टी मात्र त्याने मिळवल्या गेल्या होत्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 43 ला 4 44 धावा 44 रन 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता विकेट्स डॉट बॉल जयेश घेरत त्याच्या माइंड मध्ये असेल. ऑन साइडला स्लॉक स्वीप खेळलाय. गॅप आहे फार दूर आहे त्या फिल्डर अमर आणि त्याला बीट करत बॉल निघून जाईल. 4 रन चौकार. या चौकारासहित संघाची धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 4. 5वं षटक हे प्रगतीपथावर आहे. जयेश घेरत यावेळेला प्रतिम ओव्हरपिच बॉल होता. मनगडाचा चांगला वापर केला. पिकअप शॉट सरळ चेंडूला फेकून दिले वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून. 6 धावा धमाकेदार. सफाळे प्रीमियर लीग षटकार 6. संघाची धावसंख्या आता फलकावर जाऊन पोहोचते 54 या धावसंख्येवर. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विपुल कोमच्या बॅटमधून धावांचा वेग वाढलाय. 5 बॉल मध्ये 14 रन त्याच्या बॅटमधून आलेत. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय
आणि विपुल कोमचा विचार केला तर ठाकूरपाडे या टीम मधून एक गाव एक फॉर्मॅट मध्ये खेळताना पाहायला मिळतो. लवकरात लवकर 4 फलंदाज बाद झाल्यानंतर 9 बॉल मध्ये 32 पार्टनरशिप, 6 बॉल मध्ये 21 साईराज भोईर ताबडतोब फलंदाजी करणारा खेळाडू, तर विपुल कोम 5 बॉल मध्ये 14 रन आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आले. चांगली बिल्ड केले पार्टनरशिप, भागीदारी रचावी लागते. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, बॉल डायव्हर्ट होतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फिल्डर येतील सिद्धार्थ पवार, एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 56 धावा. 56, 5 षटकांच्या समाप्ती अखेर 56 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. प्रथम बॅटिंग करताना आता जस्वी शार्क्स ही टीम आपल्याला पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना विनर विनर असा सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपण विघ्नहर्ता म्युझिकल डीजे विठ्ठलवाडी कुंदन घरत कॅन्डीला संधी. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 56. तेजस पाटील न्यू गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. या वेळेला आपण पाहताय जबरदस्त हा झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 56. परंतु चांगली फलंदाजी करत असताना आपण पाहिलं 21 धावांची अभेद्य कामगिरी केली. विलक्षण कामगिरी करून परतत असताना डगआउटच्या दिशेने एक भरवशाचा पॅकेज म्हणून साईराज भोईरकडे पाहिलं जातं. या आपण ऐकूया सिद्धिविनायक म्युझिकल डीजे विठ्ठलवाडी कुंदन. तेजस ऑन साइडला खेचून मारला होता हा बॉल आणि इथून जयेश पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील आदेशच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 58 या धावसंख्येवर. शेवटचे 4 बॉल शेष राहिलेत. अतुलजी पाटील यांचा संघ शिवशक्ती उसरणी आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच लगेच आपण टॉस करण्यासाठी यायचंय आणि एका साईडला आपल्याला पाहायला मिळेल संघ AR फायटर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपली उपस्थिती प्रार्थनीय असेल. आपण करणार आहोत टॉस चौथ्या मॅचचा. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर येत आहेत आणि यावेळेला सेकंड अटेम्प्टला भावेश कॅच कॅरी करत असताना फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. आदेश गॉन. तीन बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 58 वर थांबले गेले. चांगला कमबॅक केला आतापर्यंत अयांश 11 दातिवरे या टीमने.
कुणाल तामोरे यांच्या चिरंजीवाचं नाव आपण पाहिलं तर अयांश आणि त्या नावाने संघ खेळताना पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ. मात्र एका साईडला विपुलला थांबवलंय. विपुल बरोबर नॉन स्ट्राईक एंडला या शेवटच्या ओव्हरचा ड्रामा पाहत असताना पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 58. आता शेवटचे 2 बॉल आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर साहिलला पाहतायत. शॉट ऑफ लेन बॉल होता, ऑन साइडला खेळलाय, पुल केलंय, फिल्डर येत आहेत आणि शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉफ्ट. सिद्धार्थ पवार पुढे सरसावत असताना पाहायला मिळाला, परंतु इथे एकच धावेवर सॅटिस्फाईड, कारण विपुल एक सेट फलंदाज ज्याच्या बॅटमधून 6 बॉलमध्ये 16 रन आतापर्यंत आले. स्ट्राईक रेट त्यांनी चांगला मेंटेन केलाय. परंतु इथे तेजस पाटीलचं मी कौतुक करेन, ज्या अनुषंगाने त्याने आतापर्यंत गोलंदाजी केले. शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करायची, फलंदाजांना कसं बांधून ठेवायचं हे त्याने सिद्ध केलंय. आणि इथे सरळ बॉल निघून जातो. बॅटची एज अँड टेकन एंड ऑफ दी फर्स्ट इनिंग. 6 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 59, फक्त 3 धावा खर्च केल्या. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर बाय तेजस पाटील. पण टॉस करण्यासाठी यायचंय. या संदीप गावंड सरांना मी विनंती करेन, आपण दुसऱ्या इनिंग साठी आपण जॉईंट व्हायचंय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदलाव आणि या आपण संदीप गावंड सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. या हार्दिक किनी या ठिकाणी आपण जॉईंट होताना पाहायला मिळतील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. चला लवकरात लवकर यायचंय. या बाळू मामा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करायचंय. यार फायटर्स टीमचे A1 ब्रदर्स जोडी ज्या पद्धतीने आपण पाहतायत आणि A1 फ्रेंड्स जोडी अंकुजी पाटील साहेब आणि त्याचप्रमाणे रुपेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. कॉइन स्पिन केलं जाईल. म्हस्के ब्रदर्स अँड बंटी दादा निहिल कॉल करेल. बंटी दादा, क्या बात आहे. बंटी दादा यावेळेला कॉइन जरूर आलेला आहे. अनिल किनी टॉस जिंकलाय. या महत्वपूर्ण लढतीमध्ये काय डिसिजन असेल आपला? आम्ही पहिले फिल्डिंग करू. एनी चेंजेस? नाही, आहे तीच टीम. सफाळे प्रीमियर लीग खेळताना एन्जॉय करतायत? हो, खूप एन्जॉय करतो. खेळपट्टीचं वर्णन कसं करशील थोडक्यात? दरवर्षी चांगलीच असते खेळपट्टी आणि यावर्षी पण खूप चांगली आहे. थँक्यू व्हेरी मच. निहिल किनी यांना आपण पाहिलं. हरेश्वर किनी यांचे सुपुत्र
तर एका साईडला दीपेश आपण पाहत आहेत गेल्या वर्षी याच मैदानात चांगल्या प्रकारचा तुमचा एक गाव एक फॉर्मॅटमध्ये बोलबाला राहिला होता यंगस्टर चषक मांगडेच्या. तर आज खेळताना कसं वाटतंय? खरंच चांगलं वाटते आणि आउटफील्ड आणि ग्राउंड पिच पण चांगलं आहे. यंदाचा परफॉर्मन्स पाहता बॅटिंग बॉलिंग दोन्ही चांगले झालेत. चालू आहे, जरा बॅट परफॉर्मन्स चालू आहे. या मॅचला ट्राय करू. आता काही चेंजेस केलेले आहेत प्लेइंग इलेव्हनमध्ये? नाही सर, आहे तीच आहे. ऑल द बेस्ट दीपेश यांना आपण पाहिलं नुकताच बाळू मामा यांच्या शुभ हस्ते टॉस झाला आणि आपण पाहिलं एका साईडला निखिल किनी यांनी सांगितलं आम्ही प्रथमतः हा गोलंदाजी स्वीकारू. आता जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये, या आपण हलकासा बदलाव करूया. हार्दिकजी किनी, लिटिल चॅम्प आणि विराटन खूरचा आवाज या आपण ऐकूया हार्दिक किनी यांना. धन्यवाद. धन्यवाद पालघर भूषण प्रमोद शेडगे सर. आपण पाहतोय एक मोस्ट पॉप्युलर कॉमेंटेटर आणि या परिसरामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये एक हवा हवा असा वाटणारा आवाज. दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत, अनिकेत आणि महेश यांना आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये महेश फ्लॉप ठरले होते. या मॅचमध्ये देखील विश्वास दाखवलाय पुन्हा एकदा, तो विश्वास सार्थ करून दाखवावा लागणार आहे. तर बॉलिंग ट्रॅकवरती अमित यांना आपण पाहतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल, रायझिंग डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. पडल्यानंतर चांगला बाउन्स त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. चेंडू महेशच्या अगेन्स्ट रायटी बॉलर या ठिकाणी आघाडीवरती आणला गेला आणि सुरुवात चांगली झाली या षटकाची. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. 6 षटकांचा फॉर्मॅट या लीग फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 सामन्यांचा जर विचार आपण केला तर पहिल्या सामन्यामध्ये धावा डिफेंड झाल्या होत्या, दुसऱ्या सामन्यामध्ये धावा चेस झाला. इथे स्लॅश केला गेलाय, बॅटचा फ्लो ओपन केला होता आणि इनफिल्डवरून बॉलला पाठवण्याचा प्रयत्न पाठलाग सुरू आहे. आदेशला आपण पाहतोय. आज फिल्डिंगचा दर्जा आदेशने या ठिकाणी दाखवला. 3 धावा मिळतील या बॉलवरती आणि संघाची धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 3 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. आता अनिकेतला आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती. धावसंख्या फलकावरती 3. अनिकेत आणि महेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि टार्गेटचा जर विचार केला तर 6 षटकांमध्ये एक मोठं टार्गेट या ठिकाणी नाही म्हणता येणार. 60 धाव्यांचा पाठलाग करायचं, परंतु या मैदानावरती त्या धावा चॅलेंजिंग आहेत आणि ते चॅलेंज करत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय अमित पाटील यांचा बॉलिंग अटॅक सध्याच्या घडीला खूप महत्त्वाचा ठरणारा. ऑफ्टनवरती शफल होऊन स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड करण्याचा प्रयत्न झाला होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल या बॉलवरती. 4 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. मागच्या सामन्यामध्ये देखील अमित पाटील यांचा परफॉर्मन्स उच्चस्तरीय राहिला होता आणि पहिल्या 3 चेंडूंमध्ये धावा डिफेंड करत असताना त्यांच्यावरती जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीला ते या ठिकाणी सारख्या ठरल्यात. पायांमध्ये टाकला होता शॉर्ट मिड विकेटला या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूर होता. लॉंगरमधून क्षेत्ररक्षक येत आहेत. मंथनला आपण पाहतोय. वन ऑफ द बेस्ट फिल्डर चिता या टीमचा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. 6 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. अजूनही पहिल्या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील राईट हँड अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन ठेवलं होतं. या मॅचमध्ये देखील तेच पाहायला मिळालं. पॉवर बॅक ड्राईव्ह मिड ऑफ फील्डर त्या ठिकाणी उपस्थित एकदम मिळेल या बॉलवरती. मागच्या सामन्यामध्ये मिथुन यांना प्रमोट केलं होतं ओपन करण्यासाठी. ते अनिकेतला चान्स दिला गेला. आता शेवटचा बॉल पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अयांश 11 दातीवरे. संघाला 60 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे 6 ओव्हरमध्ये. समोर एक मजबूत बॉलिंग अटॅक, त्यामध्ये चिराग आणि त्याचबरोबर अमितची जी 4 षटकं ती खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. आणि इथून या 2 गोलंदाजांपैकी एका कोणत्या तरी गोलंदाजाला बँक ऑन दी टार्गेट करावं लागणार आहे, कारण एक समोर मजबूत बॉलिंग अटॅक आहे. ऑफ्टनवरती शफल झाला, क्रॉस पॅटर्न केल्याचा प्रयत्न झाला होता. इथे बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा स्कोर कार्डवरती येताना पाहायला मिळाल्या. अनिकेतचा जर विचार केला तर चामुंडा स्पोर्ट्स विराटन खुर्द टीमसाठी चांगलं क्रिकेट त्याने सातत्याने खेळलं. आज सुद्धा इथे जो चान्स त्याला दिला गेला तो ग्रॅप करावा लागणार आहे. चांगली इनिंग त्याला खेळावी लागणार आहे मैदानामध्ये. आपल्या स्क्रीनवरती 30 बॉल आणि 30 बॉलमध्ये 53 धावांची गरज आहे आणि त्याचं इक्वेशन दाखवलं जातं. आणि कम्पेअर करत असताना अयांश 11 दातीवरे संघ या ठिकाणी भरपूर पुढे आहे, कारण पहिल्या षटकामध्ये विकेट गमावलेला नाही आहे. आणि पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं होतं जास्वी शार्क या टीमने 5 या धावसंख्येवरती 1 विकेट गमावला होता. आता अटॅकमध्ये चिराग यांना आणलं गेलं. मागच्या सामन्याचा हिरो रॉकस्टार परफॉर्मन्स त्याने दाखवला होता या मोठ्या स्टेजवरती. आज देखील या मॅचमध्ये जर अंतिम 8मध्ये तुम्हाला पोहोचायचं असेल तर आपला शानदार परफॉर्मन्स दाखवावा लागणार. पहिल्या षटकामध्ये
7 धावा आल्यात. आता ओव्हर नंबर 2 मध्ये चिरागला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजीच्या आक्रमणासाठी या ठिकाणी आणलं गेलं आणि एक मोठी जबाबदारी त्याच्यावरती असणार आहे, कारण आयकॉन आणि पहिल्या आयकॉनने अर्थातच अमित पाटील अण्णाने त्याचा परफॉर्मन्स दिला, त्याचे टच त्यांनी दिल्यात. आता या मॅचमध्ये चिरागचा सुद्धा परफॉर्मन्स खूप महत्त्वाचा ठरेल. फिल्डिंगमध्ये जास्त वेळ या ठिकाणी घेतला जातोय. एक वेगळा ट्रॅप महेशसाठी रचला जातोय. महेशचा जर विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये देखील फ्लॉप ठरला होता. इथे मागच्या सामन्यामध्ये ज्या चुका झाल्यात त्या सुधारवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. ज्या मिस्टेक त्याच्या माध्यमातून झाल्यात ते इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल. एक ओपनिंग बॅटिंग करत असताना सातत्यानं महेश एक सजेसचा पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु आज पहिल्या सामन्यामध्ये देखील भरपूर डॉट बॉल तो खेळला होता. या मॅचमध्ये काय करेल, फुलटॉस बॉल बॅटवरती व्यवस्थित आलेला नाही आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते जर आपण पाहू शकतायत एकदा परिपूर्ण केली गेले. सिंगल मिळेल या बॉलवरती. अनिकेत आता स्ट्रायकिंगवरती त्यांना पाहायला मिळतोय. चिरागला आपण पाहतोय ओव्हर नंबर 2 मध्ये. मागच्या सामन्यामध्ये चिरागने गोलंदाजी देखील चांगली केली होती आणि फलंदाजी सुद्धा चांगली केली होती, परंतु स्पेशली जी बॅटिंग त्यांनी केली होती त्याच्या बॅटमधून जे विनिंग स्ट्रोक आले होते ते खूप महत्त्वाचे होते. एकंदरीत त्याच्या बॅटमधून 2 षटकार आणि गोलंदाजी करत असताना देखील चिरागचा परफॉर्मन्स चांगला राहिला होता. इथे सुद्धा त्याला चांगला परफॉर्मन्स द्यायचा आहे. समोर अनिकेतला आपण पाहतोय, एक अटॅकिंग बॅटर, परंतु त्याचा जो टेम्परामेंट आहे तो मैदानावरती दाखवावा लागणार आहे. दुसऱ्या षटकाचा दुसरा बॉल या ओव्हरमधील जाऊन या ठिकाणी स्लॅश केल्या गेल्या गॅपमध्ये जाईल का पाहायचं. कव्हरला क्षेत्ररक्षक साहिलला आपण पाहतो. 2 धाव मिळतील या बॉलवरती आणि या दुहेरीने धावसंख्या फलकावरती डबल डिजिटमध्ये जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. 10 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. अनिकेत ऑफसाईडला इन फ्रंट ऑफ दी ऑफसाईड चांगले स्ट्रोक सजवत असतो. इथे सुद्धा चांगला पाकफुटला जाऊन स्लॅश केला होता. चांगली प्लेसमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळते. पायावरती चेंडू होता. साईराज भोईर आज काय फटके त्याने खेळल्यात. फॉलोइंग स्वीप स्पेशली ज्या पद्धतीनं त्याने आज खेळल्यात, आज चमकला चिखलपाड्याचा सुपरस्टार. एकदा मिळेल या बॉलवरती. 11 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगले फटके त्याच्या बॅटमधून आपण पहिल्या इनिंगमध्ये पाहिले होते. खऱ्या अर्थानं ओपनिंगसाठी डिझर्व करतो साईराज, परंतु आज मिडल ऑर्डरवरती येऊन त्याच्या बॅटमधून जे 3 षटकार आले ते खूप मौल्यवान मागच्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचमुळे एक चांगला टार्गेट उभा झाला. पुल शॉट आणि महेशच्या बॅटमधून अखेरकार संघर्षाचा षटकार. 6 धावा. गुड शॉट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर वेळेनंतर या ठिकाणी महेशच्या बॅटमधून हा षटकार येताना पाहायला मिळतोय. इतका वेळ संघर्ष केला, संघर्षाच्या वेदना सहन केल्या आणि तदनंतर आक्रमण केला गेला. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. शॉर्ट बॉलवरती ऑफ्टनवरती शफल झाला आणि तदनंतर डीप मिडविकेटला ठोकलाय षटकार. 6 धावा. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 17 धावा स्कोर कार्डवरती लागलाय. 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय आणि अखेरकार महेशच्या बॅटमधून षटकार आलाय. आता लांब शॉट्स घेण्याची संधी त्याला मिळाली मागच्या बॉलवरती. पुन्हा एकदा अटॅक करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची टॉप एज आणि बॉल या ठिकाणी निघून जातोय. सिली मिडॉनला एकदा मिळेल या बॉलवरती. सिंगलच्या 6 आणि धावसंख्या फलकावरती 18. पहिल्या 3 बॉलवरती सर्व काही व्यवस्थित सुरू होतं, परंतु महेशच्या बॅटमधून आलेला षटकार पुन्हा एकदा मॅचमध्ये परत आणतोय. अयांश 11 दातेविरुद्ध संघाला पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या नव्हत्या. या ओव्हरमध्ये 1 षटकार आणि तदनंतर एक्स्ट्राच्या माध्यमातून खर्च झालेल्या या धावा. 18 धावा स्कोर कार्डवरती. आता 26 बॉल आणि 26 बॉलमध्ये 42 धावांची गरज आहे. 19 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 19 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. अजूनही फुलटॉस बॉलला लॉंग ऑनला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. मंथन या आधीच्या काही बॉलवरती मंथनचा जो क्षेत्ररक्षणामध्ये दर्जा होता, अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण त्याने केलं होतं, परंतु इथे चुकी झाला. प्रेशर स्पष्टपणे जाणवतं. फुलटॉस दिला होता. विकेट मिळण्याचे चान्स या ठिकाणी होते, परंतु इथे कॅच ड्रॉप झाला. आणि 20 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 20 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. आता विजयासाठी 40 धाव्यांची गरज आहे. येणाऱ्या 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी आपण पाहतोय 40 धावांची गरज.
24 बॉल आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी 40 धावांची गरज या ठिकाणी आपण पाहतोय. 10च्या रिक्वायर रन रेटने बॅटिंग करावी लागणार आहे आणि सध्या तरी मागील 2 ओव्हरमध्ये 10चा करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळाला. टार्गेट 60चा आहे आणि दोन्ही फलंदाज चांगले रिदममध्ये बॅटिंग करू लागलेत. महेशच्या बॅटमधून एक षटकार आलाय, 15वरती खेळतो 8 बॉलमध्ये. अनिकेतने चांगली 7 त्याला दिलंय आणि त्याच्यासुद्धा बॅटमधून 4 बॉलमध्ये 4 धावा आल्यात. आता पुन्हा एकदा या ठिकाणी तो आत्मविश्वास खाली दाबण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती अमितला या ठिकाणी आणलं गेलं. ओव्हर नंबर 3 मध्ये 24 चेंडू आहेत. 24 चेंडूंमध्ये विजयासाठी 40 धावांची गरज आणि ओव्हर नंबर 3 मध्ये एक यशस्वी गोलंदाज या संघामधील अर्थातच अमित पाटील अण्णा यांना आपण पाहतोय. मॅन फ्रॉम मथाने गावाचं नाव खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती रुबाबानं मिळवण्याकरिता या खेळाडूने भरपूर मेहनत घेतलाय. पहिलाच बॉल फुलर लेन्स ऑफ ड्राईव्ह कडक त्या ठिकाणी पाहायला मिळतो. लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसिंगा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 21-21. अनिकेत मागील 5 बॉलमध्ये शांत दिसलाय. त्याच्या बॅटमधून ते मोठे फटके थोडे शरवताना दिसल्यात. दुसऱ्या बाजूला महेशच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला, परंतु या ओव्हरमध्ये आता अग्निपरीक्षा असणार आहे कारण सामोरं जायचं आहे या ओव्हरमध्ये अमितला. अमितचं जे परफेक्शन आहे ते पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलंय आणि या ओव्हरमध्ये देखील प्रयत्नांची पराकाष्ठा तो जरूर करेल. बेस्ट वर्सेस बेस्ट, उत्कृष्ट वर्सेस उत्कृष्ट या बॉलवरती लॉंगॉनला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज भरपूर वेळा फिल्डिंगमध्ये रनिंग फिल्डिंग असो किंवा ज्या पद्धतीनं झेल पकडले गेलेत मंथनच्या माध्यमातून, मंथन आणि आदेश नाव सातत्यानं पुढे येताना आपण पाहिले. 22 धावा स्कोर कार्डवरती 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. पहिले 2 बॉल परफेक्ट टप्प्यावरती टाकल्यात. टप्प्यात आला की कार्यक्रम होणार. आता या बॉलवरती काय कहाणी असेल. तिसरा बॉल सफल झाला, चांगल्या पद्धतीनं बॉलला फिरवलं होतं आणि विकेट सॅक्रिफाईस केली गेलं. या सिच्युएशनला विकेट टाकणं योग्य आहे की अयोग्य, येणाऱ्या काळामध्ये त्याचं उत्तर नक्कीच मिळेल. अनिकेतला या ठिकाणी विकेट टाकावी लागल्या. नवीन बॅटर जयेश घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयकॉन आहेत. आज हवा तसा चान्स त्यांना मिळालेला नाही आहे. कारण त्यांनी यंग टॅलेंटला पुढे गेल्या. अमर शेलारला गोलंदाजीमध्ये लावलं गेलं. साहिलला आपण पाहिलं. जयेश घरत नवीन बॅटर. पहिल्या सामन्यामध्ये बॅटिंगसाठी चान्स मिळाला नव्हता. तिथे सिद्धार्थ पवारने धमाका केला होता आणि अजूनही सिद्धार्थ पवार बॅटिंगसाठी आलेला नाही आहे. मिडल ऑर्डरची जबाबदारी त्याच्यावरती असणार. तिसऱ्या क्रमांकावरती जयेश घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जयूला आपण पाहतोय. अमित पाटील एका बाजूला आहेत. 9 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात मागच्या 3 बॉलमध्ये. संपूर्ण स्पेलमध्ये अमितच्या माध्यमातून 9 चेंडूंमध्ये 9 धावा त्यांनी दिल्यात. ग्रेट स्पेल. पहिल्या सामन्यामध्ये देखील त्यांचा बॉलिंग परफॉर्मन्स जो होता तिथे त्यांनी प्रभावित केला आणि या मॅचमध्ये देखील प्रभावित करताना पाहायला मिळतात. पंचांकडे स्ट्रॉंग अपील त्या ठिकाणी झाले होते, परंतु पंचांनी दर्शवलं इम्पॅक्ट जो होता बरोबर या ठिकाणी लेफ्टी बॅटरसाठी लेग स्टंपच्या बाहेर होता. एकदा मिळाली या बॉलवरती सिंगलने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 23 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतो. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतो परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी होता. ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकता. इम्पॅक्ट जो होता तो लेग स्टंपच्या बाहेर त्या ठिकाणी पाहायला मिळाला लेफ्टी बॅटर्ससाठी. मागील 4 बॉलमध्ये एकही मोठा फटका केला. आज अमित बॅटिंगमध्ये फ्लॉप गेल्यात, परंतु गोलंदाजीमध्ये कुठल्याही प्रकारची कमी त्याने पडू दिलेली नाही आहे. संपूर्ण 11 चेंडूंमध्ये आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, परंतु या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि डीप मिड विकेटला एक सुंदर झेल टिपला जातोय तन्मयच्या माध्यमातून. टिपला झेल, संपलाय फलंदाज महेशचा खेळ आणि लागलाय दुसरा धक्का. अयांश 11 दातिवरे टीमला कॉन. नवीन बॅटर सिद्धार्थ पवार. पहिल्या सामन्यामध्ये 33 धावा त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. बी ट्रॉफी 2023 एक गोल्डन मेमरीज आपल्याला पाहायला मिळतात सिद्धार्थ पवारसाठी. ओपन टीम समोर होती, एक चान्स त्याला दिला गेला
AB11 संघाच्या माध्यमातून आणि उमर 11 या टीमचा सँडी यादव जो एक वेगवान गोलंदाज आणि त्याचा इतका वेग की जबरदस्त आणि त्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये 2 षटकार या पट्ट्यानं खेळले होते आणि तिथून जी प्रसिद्धी सिद्धार्थ पवारला मिळाली अद्वितीय. बॉलिंग ट्रॅकवरती चिरागला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 4 मध्ये 18 बॉल 36ची गरज. पहिलाच बॉल फाईट यॉर्करने सुरुवात त्या ठिकाणी केलं आणि पहिल्याच बॉलवरती जयेशला बॅकफुटला पाठवलं गेलं. आता 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत. म्हणजे 36 धावा. एक एक डॉट बॉल खूप महत्त्वाचं ठरलेलं, एक एक धाव खूप महत्त्वाची ठरणार आणि या दोन्ही गोष्टी खूप मॅटर करत आहेत या येणाऱ्या 3 षटकांमध्ये. सुरुवात चांगली झाली, ती फुल टॉस टाकला आणि फुल टॉस बॉलला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न लॉंग ऑन मध्ये जज करतायत आणि चांगलं जजमेंट मंथनने टिपला जाईल. जयेशला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. 3rd विकेट. बॅक टू द डगआउट. गॉन. नवीन फलंदाज मैदानामध्ये भावेश गरत त्या ठिकाणी दाखल होत आहेत. केलव्याचा स्ट्रॉक हिटर मैदानामध्ये दाखल झालाय. 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये 36 धावांची गरज आहे. 16 चेंडू आणि 36 धावांची गरज. टार्गेट 60चं आहे आणि सध्या तरी 24 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. मागील सामन्यामध्ये भावेश फ्लॉप ठरले होते. या मॅचमध्ये 16 मध्ये 36 बनवायचे आहेत. या मैदानावरती आपल्या नावाची छाप सोडायची आहे. तर येणाऱ्या 16 चेंडूंमध्ये 36 धावा चेस कराव्या लागणार आहेत. बॉडी लाईनचा अंदाज घेत असताना या बॅटरकडून त्या अपेक्षा पूर्ण होऊ शकतात. दुसऱ्या बाजूला सिद्धार्थ पवार मागच्या सामन्यामध्ये 33 धावांची जी ग्रेट इनिंग आपण पाहिले होतं त्याची पुन्हा एकदा पुनरावृत्ती या मॅचमध्ये करावी लागणार. चिराग बारी पहिल्या 2 बॉलमध्ये त्याचे सर्वोत्कृष्ट प्रयत्न तो मैदानामध्ये करत असताना आणि त्या प्रयत्नामध्ये यश सुद्धा त्याला मिळालंय. आता चेंडू आहे तुमच्याकडे 16 आणि 16 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत. त्या म्हणजेच 36. पहिल्या 2 षटकांमध्ये जी सरासरी होती ती 10च्या घरामध्ये होते. तिथे 24 बॉलमध्ये 40 धावा बनवायच्या होत्या. परंतु मागच्या ओव्हरमध्ये जो वार केलाय ना अमित पाटीलने त्या घावांमधून या ठिकाणी उभारता आलेला नाही आहे. एक धाव मिळेल. चांगला ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 25. आता 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये 35 धावांची गरज. खचलेला आत्मविश्वास जागा करायचा आहे मैदानामध्ये. सिद्धार्थ पवार धमाका त्याला करावा लागणार आहे. ती चौकार षटकारांची आतषबाजी या मैदानावरती करावी लागणार आहे. पुढचा बॉल लेफ्ट केला होता. ऑप्शनवरती शफल झाले होते. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने DRSचा वापर केला गेला. चॅलेंज केले गेले पंचांना. पहिल्या 3 चेंडूंमध्ये सर्व काही व्यवस्थित आहे. परंतु 4थ्या बॉलवरती या ठिकाणी डॉट जर आला तर फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी एक आनंदाची बातमी असणार. जर का एक्स्ट्रा येतोय तर एक प्लस पॉईंट मिळेल सिद्धार्थ पवारला आणि त्याचबरोबर बॅटिंग टीमला. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. दोन्ही संघांना 2-2 रिव्ह्यू या ठिकाणी दिले गेलेत.
सक्सेस झाला तर पुन्हा एकदा रिटर्न मिळेल आणि जर फेल झाला तर तर यू लॉस होईल. धावसंख्या फलकावरती 26. आता 15 बॉलमध्ये 34 धावांची गरज. 15 चेंडू आणि 34 धावांची गरज. डगआउटमध्ये पिन ड्रॉप सायलेन्स. परंतु कदाचित तुफान येण्या अगोदरची ही शांतता असू शकते. ओढ दी विकेट. फुल टॉस टाकला. इन्साइड आउट खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. साहिलला आपण पाहू शकतायत. एकच धाव या बॉलवरती घेतलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. तो चांगला झालेला नाहीये आणि त्याचमुळे 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या परिपूर्ण केल्या गेल्यात. सिद्धार्थ पवारला एक धावेचं महत्व माहिती आहे. आता धावा झाल्या स्कोर कार्डवरती 28-28. आता येणारे चेंडू आहेत 14 आणि 14 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज. 14-32चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती चिराग धावा पूर्णपणे त्याने थांबवून ठेवल्यात आणि समोरच्या 2 फलंदाजांना बांधून ठेवलंय. परंतु इथे फुल टॉस आणि फुल टॉस टाकल्यानंतर चित्र दिसतंय 6 धाव्यांचा. लॉफ्ट केला ऑन साईडला. डीप स्क्वेअर लेगला ठोकला षटकार. फलंदाज सिद्धार्थ पवारच्या बॅटमधून वार. 6 धावा षटकार. जबरदस्त फटका. फुल टॉस बॉल शफल झाला आणि तदनंतर या बॉलला डिपॉझिट केले गेले 6 धावांकरिता. आता समीकरण बदललं जात आहे. 26 बनवायचे आहेत. येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये 13 चेंडू 26 धावांची गरज. तस्वीर भी बदलेगी और तकदीर भी बदलेगी. तेरे हाथों की लकीर भी बदलेगी. शेवटचा बॉल रायझिंग डिलिव्हरी तरीके आपण पाहतोय. पडल्यानंतर थोडासा बाउन्स होताना पाहायला मिळाला आणि ज्या पद्धतीने ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा बॉल बाउन्स झाला होता. ज्या पद्धतीनं स्क्वेअर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न झाला होता. आता 12 बॉलमध्ये विजयासाठी 26 धावांची गरज. सिद्धार्थ पवारच्या बॅटमधून आलेला षटकार एक आत्मविश्वास जागा करतोय. तो आत्मविश्वास खूप महत्वाचा ठरेल. आता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये सिद्धार्थ पवार ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये सापडलाय, ज्या वेळेला संघ बॅट फेज मध्ये तिथून बाहेर काढण्याचं काम एकमेव असा फलंदाज त्याचं नाव आहे सिद्धार्थ पवार. या मॅच मध्ये देखील त्याला चांगली बॅटिंग करायची आहे. सर्वोत्कृष्ट प्रयत्न त्याला करायचे. टीम मॉडेल कॉल केलंय आणि येणाऱ्या 12 चेंडूंची या ठिकाणी स्ट्रॅटर्जी बनवली जाते. कंपॅरिझन करत असताना 4 ओव्हर्समध्ये अयांश 11 दातिवरी संघ 2 धावेंनी मागे आहे. जास्वी शार्क 36 वरती होता आणि अयांश 11 दातिवरे संघ 34 वरती आहे. 3 विकेट गमावल्या आणि या सिच्युएशनला बॉलिंग ट्रॅकवरती अनुभव या ठिकाणी आणला गेलाय. अर्थातच संदीप हेमाडे यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. 12 बॉलमध्ये विजयासाठी 26 धावांची गरज. एक आशेचं किरण, आशेचा दिवा मैदानामध्ये जळत असताना अर्थातच सिद्धार्थ पवार. इकॉनॉमी चांगली आहे. संदीप हेमाडे यांची फक्त 3 धावा दिल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये आणि टर्निंग पॉईंट ठरलं होतं तिथून. या मॅचमध्ये सुद्धा त्याच सिच्युएशनला त्याच कंडिशनला बॉलिंग करायची आहे. 12 बॉल 26 बनवायच्या. स्टेप आउट केला. इन्साइड आउटचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला केलायचा होता. त्या ठिकाणी जरूर क्षेत्ररक्षक आले होते. धावचीची संधी आणि यस विकेट गेले. एक नाट्यमय वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. स्टेप आउट केला. एक्स्ट्रा कव्हरला बॅटचा फ्लो होता. तिथे बॉल गेला कव्हरला आणि इथे धावचीच्या रूपामध्ये आकाशला विकेट गमावी लागले. 11 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत त्या म्हणजेच 25. मध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात तेजस्वी कामगिरी या ठिकाणी करावी लागणार आहे. 11 बॉल आहेत. 11 बॉलमध्ये विजयासाठी 25 धावांची गरज. भावेश या ठिकाणी तंबूच्या आसराला परतले गेलेत. 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज. संदीप गोलंदाजी मार्कवरती आणि पहिल्याच बॉलवरती धावचीच्या रूपामध्ये विकेट आले. पुढचा बॉल या ओव्हरमधील लेफ्ट केलं होतं. ऑफस्टॉमवरती शफल झाले होते. रिच वाईटचं बेनिफिट गोलंदाज संदीपला मिळालंय आणि DRSचा वापर या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी केला गेला. कारण या बॉलचं महत्त्व माहिती आहे सिद्धार्थला. परंतु जर बॉल रिलीज होण्याच्या अगोदर तुम्ही ऑफस्टॉमच्या बाहेर शफल होत असेल तर गोलंदाजाला एक बेनिफिट मिळत असतं. बॅटिंग करणाऱ्या टीमने DRSचा वापर या ठिकाणी केला गेला.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. आता 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 25 धावांची गरज. 10 चेंडू आणि 25 धावांची गरज. सिद्धार्थ पवारची बॉडी लँग्वेज पाहत असताना त्याच्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव नाही आहे, कारण छाती वरती करून ताठ मानेनं तो मैदानामध्ये उभा आहे. परंतु तो थाट मिरवण्याकरिता येणाऱ्या 10 बॉलमध्ये 25 धावा चेस कराव्या लागणार आहे. समोर फटका लॉंग ऑफला कॅच ड्रॉप. मंथनच्या माध्यमातून एक मॅच टर्निंग पॉइंट ठरू शकतो. या सिच्युएशनला झेल सोडणं ते सुद्धा एक सेट पॅटर्नचं ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. हेलिकॉप्टर शॉट, हेलिकॉप्टर त्या ठिकाणी लँड करण्याचा प्रयत्न झाला होता. सॉफ्ट लँडिंग त्याची झालेली नाही आहे. थोडंसं या ठिकाणी आपण पाहिलं लॉंग ऑफला कॅच ड्रॉप झाला. मंथन त्या ठिकाणी होते. या मॅचमध्ये मंथनने फिल्डिंगमध्ये त्याचा दबदबा सुद्धा दाखवला आहे आणि काही क्षणांमध्ये त्याने कॅच ड्रॉप सुद्धा केल्यात. आता 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी 24 धावांची गरज. पिन ड्रॉप सायलेन्स, पूर्णपणे शांतता पसरली सिद्धार्थ पवारचा कॅच ड्रॉप झाल्यानंतर, कारण सिद्धार्थ पवारचं महत्त्व प्रत्येक प्रेक्षकाला आणि त्याचबरोबर जास्वी शार्क या संघामध्ये प्रत्येक खेळाडूला माहिती आहे. हा फलंदाज येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये आक्रमक होऊ शकतो. ऑलरेडी एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय. आता 9 बॉल 23ची गरज, येणारे 9 चेंडू आणि 23 धावांची गरज. 37 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. संदीपने या मॅचमध्ये इम्प्रेस करणारा परफॉर्मन्स दाखवला. येणारे 3 चेंडू कशा पद्धतीने असतील इथे खेचून मारण्याचा प्रयत्न झाला होता. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. साहिलला आपण पाहतोय. एक धाव मिळवली या बॉलवरती. 38 झाल्यात. आता 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 22 धावांची गरज. 8 चेंडू आणि 22 धावा बनवायच्यात. सिद्धार्थ खेळतो 11 वरती. 6 बॉलमध्ये कॅच ड्रॉप झाला. मागच्या बॉलवरती मिस टाइम स्ट्रोक झाला होता. येथे तो प्रयत्न पुन्हा एकदा दाखवायचा आहे. सिद्धार्थला लढायचा आहे आणि संघर्ष करायचा आहे. येथे रॅम शॉट खेळण्याचा प्रयत्न शफल होऊन या ठिकाणी बरोबर लॉंगलेगला खेळायचं होतं. सेफ झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. मागच्या 2 बॉलवरती कॉन्फिडंटली स्ट्रोक आलेले नाही आहे सिद्धार्थच्या बॅटमधून. 2 धावा येतात या बॉलवरती. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत आमचे कॅमेरामॅन यज्ञेश भोईर त्या ठिकाणी कॅप्चर करतायत. एडिटर सुद्धा आहेत आणि चांगले कॅमेरामॅन सुद्धा आहेत. चांगलं फॉलो केलं होतं बॉलला. धावा झालं स्कोर कार्डवरती 40 रन्स स्कोर कार्ड ते आपण पाहतोय. आता 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज. इथे खेळण्याचा प्रयत्न झाला होता. साईराज भोईर त्या ठिकाणी बीट झाल्यात. अंदाज घेता आलेला नाहीये आणि शेवटच्या बॉलवरती चौकार. षटक या ठिकाणी समाप्त झालं होतं. थोडंसं लेट अपडेट झालं स्कोर कार्डवरती. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 16 धावांची गरज. ड्रॉप सीनचा हिरो मैदानामध्ये सिद्धार्थ पवार आपल्याला पाहायला मिळतोय. ओपन क्रिकेटमध्ये, व्यावसायिक क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीनं भावेश पवारला ड्रॉप सीनचा हिरो म्हटलं जातं आणि सफाली परिसरामध्ये भावेश पवारचा एक मोठा फॅन अर्थातच सिद्धार्थ पवार आणि तो सुद्धा ड्रॉप सीनचा हिरो आहे. आता 6 बॉलमध्ये 16ची गरज. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊया संगीत कक्षामध्ये. देवसंधी डीजे कॅन्डीला. सकता है मंजिल नहीं, संघर्ष बुरा हो सकता है, जिंदगी नहीं. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 16ची गरज आणि या सिच्युएशनला साहिल किनी तिगरे गावाचा अभिमान, तिगरे गावाची प्रतिष्ठा पणाला लागले. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 16 धावांची गरज. मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजी केली होती. डेथ ओव्हरमध्ये त्याला बॉलिंग ट्रॅकवरती इन्व्हिटेशन दिलं जातं आणि ते इन्व्हिटेशन दिल्यानंतर दोन्ही हाताने ते इन्व्हिटेशन तो स्वीकारत असतो. आता या मॅचमध्ये 6 बॉलमध्ये 16 डिफेंड करायचे आहेत. एका बाजूला तेजस आणि दुसऱ्या बाजूला सिद्धार्थला आपण पाहतोय. या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं लढलाय वाघासारखा. शेर की झलक सबसे अलग. आणि मागच्या इयरमध्ये अयांश लिवेन दातिवरे संघ डिपेंडिंग चॅम्पियन होता आणि त्यामध्ये सिद्धार्थ पवारचा सिंहाचा वाटा. या स्पर्धेमध्ये देखील आजच्या दिवसामध्ये देखील पहिल्या सामन्यामध्ये सिद्धार्थ पवार चमकला. या मॅचमध्ये देखील लढतोय वाघासारखा.
या बॉलवरती फटका समोर लॉंग ऑनला फटका आणि सरळ बॉल निघून जाईल तेजसच्या बॅट मधून तेजस्वी फटका षटकार 6 धावा. चाकचे स्वागत. असावी लागते एखादी अपयशाची कथा तेव्हाच पूर्ण होते यशाची यशोगाथा आणि ती यशोगाथा पूर्ण करण्याकरिता संघर्षाची लढाई मैदानामध्ये लढत असताना पहिल्याच चेंडूवरती त्या ठिकाणी सिग्नेचर शॉट फलंदाज तेजसचा आपल्याला पाहायला मिळतो. आता 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 10 धाव्यांची गरज. क्रुशल मोमेंटला हा सामना आपण पाहतोय. हृदयाची स्पंदने वाढल्यात. एका बाजूला अयांश लेवून दातिवरे संघाचे समर्थक सांगतात आमचा संघ जिंकू दे. जास्वी शार्क संघाचे समर्थक सांगतात आमचा संघ जिंकू दे. आमचे क्रिकेट प्रेमी सांगतात क्रिकेट जिंकू दे. सफाली प्रीमियर लीग जिंकू दे. मनीष गावड जिंकू दे. महेंद्र भोईर जिंकू दे. 50 धावा स्कोर कार्डवरती 5 बॉलमध्ये 10ची गरज. तेजसच्या बॅटमधून षटकार आला. दुसऱ्या बाजूला सिद्धार्थ मागच्या बॉलवरती त्याने सेलिब्रेट केलंय हा फटका. इथे सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जाईल डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तरीके येत आहे. संदीपला पण पाहतोय क्षेत्ररक्षण चांगला झालाय. 2 धाव्यांचा कॉल आणि त्या 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या गेल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट होती. आता 4 बॉलमध्ये विजयासाठी 8 धाव्यांची गरज. काय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी केले गेले. तेजसने देखील तेजसला 6व्या क्रमांकावरती पाठवलं गेलं. मिडल ऑर्डरची जबाबदारी त्याच्यावरती होती आणि लढलाय खऱ्या अर्थानं. 52 धावा स्कोर कार्डवरती 8 धाव्यांची गरज. 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये 8 धावा. तेजस आणि सिद्धार्थ एक अशीच किरण मैदानामध्ये ओपनिंग पेअर पूर्णपणे फ्लॉप केल्यानंतर मिडल ऑर्डरवरती जबाबदारी आली आणि तिथून लढण्यात ओ नो डॉट बॉल. आता विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. 3 बॉलमध्ये 8ची गरज. सिद्धार्थ पवारने स्ट्राईक घेतलाय कारण येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये स्ट्राईक त्याला करायचे. आहेत 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये विजयासाठी 8 धाव्यांची गरज आहे. राहुल मोहिते साहेब या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. अमर शेलारला आपण पाहतोय. या संघामधील एक मोस्ट बिटेड प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी 8 धाव्यांची गरज. स्ट्राईक घेतलाय फलंदाज सिद्धार्थने. आता 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये 8 धावेची गरज. संपूर्ण या स्पर्धेमध्ये सिद्धार्थ पवारचा जलवा आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्याची झलक सबसे अलग. आता 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये विजयासाठी 8 धाव्यांची गरज. येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये आपल्या लाईफमधील या ठिकाणी एक गोल्डन मोमेंट कॅप्चर करण्याकरिता सिद्धार्थ पवारला फाईट करावी लागणार आहे. या बॉलवरती फटका डीप स्क्वेअर लेगला आणि विजयाचं समीकरण सोपं करणारा हा षटकार. 6 धावा. आता 2 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. कमॉन डीजे. हटके ट्रेंडिंग मध्ये तो आलाय मिस्टर सिद्धार्थ पवार. षटकार त्याच्या बॅट मधून 1 साइड हिरो. 8 बॉलमध्ये 21. आता विजयासाठी 2 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. सिद्धार्थ पवारची बॅटिंग जर आवडली असेल तर प्लीज टाळ्या झाला पाहिजे. प्रोत्साहन दिलं पाहिजे. साहिलसाठी देखील टाळ्या झाला पाहिजे. 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 2 धाव्यांची गरज. इथे विजयाच्या धावा. या बॉलवरती गेम फिनिश आणि टेबल टॉप करणारा आजच्या दिवसामधून पहिला संघ अयांश लेवेन दातिवरे. अनबिटेबल टीम. आजच्या दिवसामध्ये 2 सामन्यांमध्ये 2 विजय आणि खरा सूत्रधार या मॅच मध्ये
विजयाचा सम्राट या मॅच मध्ये मिस्टर सिद्धार्थ पवार, त्याच्या बॅट मधून एकंदरीत 25 धावा. जबरदस्त इनिंग, ग्रेट इनिंग. वन साइड हिरो या मॅच मध्ये. प्ले हार्ट, एक अनबिटेबल टीम. अयांश 11 दातीवर पुन्हा एकदा विजयाचं स्वप्न घेऊन उतरल्यात आणि ते विजयाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे स्वप्नांच्या नगरीमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स अयांश 11 दातीवरे. वेलकम बंटीदादा ठाकूर, आपलं स्वागत आहे. चला अमर शिलार, आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. परंतु सिद्धार्थ पवारची बॅटिंग लाजवाब, खतरनाक बॅटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली.